कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। मुंबई गोवा महामार्गावर भरणे नाका येथील फागेवाडी परिसरात भीषण अपघात झाला। मारुती सुझुकी स्विफ्ट कार अचानक रस्त्याखाली कलंडल्याने हा अपघात घडला। या अपघातात गाडीतील 3 जण गंभीर जखमी झालेत। मिळालेल्या माहितीनुसार स्विफ्ट गाडीतून एकूण 4 जण प्रवास करत होते। चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे। गाडी अत्यंत वेगाने रस्त्यावरून खाली गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले। अपघातानंतर तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले। जखमींना जवळच्या कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही। अपघाताचे ठिकाण रहिवासी भागाजवळ असल्याने परिसरातील घरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। या घटनेनंतर महामार्गावर अपघात पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती, ज्यामुळे काही काळ वाहतुकीवर देखील परिणाम झाला होता। सुदैवाने या घटनेत मोठी हानी टळली असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे। महामार्गावरील वेग मर्यादेचे पालन करण्याचे आवाहन या निमित्ताने पुन्हा एकदा करण्यात येत आहे। Thank you.